नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरतीचे PYQ प्रश्न आणि कोणता टॉपिक आहे तर कसोटी. तुम्हाला जर गणित समजून घ्यायचे असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि माझं शिकवलेलं तुम्हाला समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू. कसोटीवरचा आपला पहिला भाग झालेला आहे, म्हणजे 30 प्रश्न झाले. तर पुढचे प्रश्न आपण बघणार आहोत. जे मागील प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले जे प्रश्न आहेत त्यांचे आपण आज काय डिटेल विश्लेषण घेणार आहोत. चला तर सुरुवात करू. काय दिलेला आहे 31वा प्रश्न, तर 1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्येस 17ने पूर्ण भाग जाईल. आणि कुठे विचारलेला, तर सोलापूर शहर आयुक्तालय चालक पोलीस 16 मार्च 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर अशा प्रश्न असेल लहानात लहान कोणती संख्या, तर बाय ऑप्शन करून तुम्ही वजा करून सुद्धा करू शकता. पण असं न करता आपण काय करू, 1672ला डायरेक्ट 17ने भागच देऊ. तर 17ने 1672ला भाग दिलं तर किती, 17 9 153 होतात. तर जर आपण 167 मधून 153 वजा केले तर 7 मधून 3 गेले किती राहतात 4, आणि 6 मधून 5 गेला 1, आणि 0चा 0 राहतो 14. 14ला 17ने भाग जाणार नाही, मग वरून आपण 2 उतरवणार. तर किती झाले 142. तर 142ला कोण 17 8 153 सॉरी 136 किती 17 8 136. तर वजाबाकी करा, किती राहतात 12तून 6 गेले 6 राहतात, आणि किती इथे तर एक इथे दिला म्हणजे 0, आणि 0 राहतो किती, बाकी किती राहते 6. म्हणजे तेच काय आहे आपलं उत्तर आहे. तर कमीत कमी कोणती संख्या लहानात लहान वजा करू, तर 6 ही संख्या वजा करू तेव्हा आपल्याला काय भेटेल, लहानात 17ने पूर्ण भाग जाईल. तर ती कोणती संख्या आहे, तर 6 वजा करू 1672 मधून तेव्हा त्या संख्येला 17ने पूर्ण भाग जाईल. प्रश्न 32वा काय दिलेला आहे, 6368 या संख्येला 13ने भाग जाण्यासाठी लहानात लहान कोणती संख्या मिळवावी. तर इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, भाग देऊन बघावं लागेल. किती 6368ला आपण काय करू 13ने भाग देऊ. तर किती 13 39 13 चौक 52 होतात, आणि 13 तर 65 होतात. म्हणून 13 चौक 52 वजाबाकी केली तर किती राहतात 1, आणि इथे पण 1. तर 11ला भाग नाही जाणार म्हणून हा 136 आपण खाली उतरवला. तर 13 8 किती होतात, तर 104 होतात, आणि 13 9 तर किती 117 होतात. म्हणून मोठी संख्या वजाबाकी केली तर इथे 2 राहते, इथे 1 12, आणि 12ला भाग नाही जात म्हणून परत आपण हा काय केलं 8 खाली उतरवला. तर 128च्या अगोदर येणारी भाग कोण आहे, 13 9 117 17 म्हणून वजाबाकी केली तर किती येते 1, आणि 1 11. तर आपल्याला सांगितलेलं काय, विचारलेलं काय, 13ने भाग जाण्यासाठी लहानात लहान कोणती संख्या मिळवावी. तर 13मध्ये आपण कोणती संख्या मिळवली तर 13 होईल. तर 11मध्ये कोणती संख्या मिळवली तर 13 होईल. तर कोणती 2, म्हणून 2 संख्या मिळवली तेव्हा किती होईल 13. म्हणून आपलं उत्तर काय असायला पाहिजे, तर दुसऱ्या ऑप्शनमधलं 2 हे उत्तर मिळवू. म्हणजे 11 तर आहेत, पण 13 पूर्ण होण्यासाठी काय करू 2 प्लस करू तेव्हा 13 होईल. तर काय मिळवलं आपण 2 मिळवला, म्हणून आपलं उत्तर काय असेल दुसरं, म्हणजेच 2 हे उत्तर आहे. प्रश्न 33वा काय दिलेला, एका संख्येला 10ने भागले असता भागाकार किती येतो 35, व बाकी किती उरते, तर 7 उरली. तर ती संख्या कोणती आणि कुठे विचारले, तर मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय चालक पोलीस 26 मार्च 2023ला हा विचारलेला प्रश्न आहे. तर काय एका संख्येला 10ने भागले असता, म्हणजेच आपण काय करू ती संख्या x म्हणू, त्याला 10ने भागू तेव्हा भागाकार किती येतो 35, अधिक बाकी किती होते, बाकी नंतर प्लस करू, बाकी किती येते 7. तर ती संख्या पहिली तर आपण शोधू. म्हणजेच x बरोबर 35 गुणिले किती होणार आहे 10, हा तिकडे जाईल तर गुणिले, भागिले तर गुणिले होतो. म्हणून x बरोबर किती येणार 350, बाकी किती आहे 7, म्हणून उत्तर काय असेल
तर 357 कुठे आहे तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. म्हणून तिसरं ऑप्शन काय आहे 357 आहे. म्हणजेच एका संख्येला 10ने भागले असता भागाकार 35 व बाकी 7 उरली तर ती संख्या कोणती तर 357 ही संख्या आहे. 34वा काय आहे एका संख्येला 32ने भागले असता भागाकार 75 येतो व बाकी किती उरते 28 राहते तर ती संख्या कोणती आणि कुठे विचारलेला आहे तर अमरावती जिल्हा पोलीस 2 एप्रिल 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर मागे जसा 33वा प्रश्न केला तसाच एक संख्या x आहे त्याला आपण 32ने भागू तेव्हा भागाकार किती येतो 75 येतो. तर आपण x बरोबर किती 75 गुणिले काय करणार आहोत तर 32 करणार आहोत. तर 75 गुणिले जर आपण 32 केले तर किती 5 दुनी 10 हातचा गेला 1 7 दुनी 14 आणि किती होतात 15 शून्य घेतला 3 5 15 1 गेला हातचा 3 7 21 आणि किती 22 तर बेरीज केली तर 0 10 5 5 10 1 गेला हातचा 3 आणि 4 आणि हे किती 24 तर 24 बाकी किती उरते 28 म्हणून बाकी सुद्धा आपण याच्यात काय करणार प्लस करणार म्हणजेच 2428 हे आपलं उत्तर पाहिजे. ते कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. प्रश्न 35वा काय दिले एका संख्येला 13ने भागले असता भागाकार 203 येतो तर ती संख्या कोणती तर बुलढाणा जिल्हा पोलीस 2 एप्रिल 2023ला हा प्रश्न विचारलेला. तसाच आता जसा 34वा प्रश्न केला तसाच आहे. आपण काय करणार एक संख्या एका संख्येला ती संख्या x म्हणू त्याला 13ने भागू तेव्हा भागाकार किती येतो 203 येतो. म्हणजे सरळ x ची किंमत काढायची असेल तर 203 गुणिले किती करणार 13 करणार आणि 13ने जर गुणाकार केला आपण तर किती 13 39 3 गेले हातचे 13 0 0 3 39 वाला कोणतं ऑप्शन आहे 2 आहेत म्हणून 2 ऑप्शन तर इथेच कट होतात. म्हणून पुढे जाऊ आपण किती 13 दुनी 26 13 दुनी 26 म्हणजे 2639 जे ऑप्शन आहे तेच काय आहे आपलं उत्तर आहे. तर कुठे आहे पहिल्या ऑप्शनमध्ये ते उत्तर आहे म्हणून आपलं उत्तर काय बरोबर आहे पहिलं ऑप्शन हे बरोबर आहे. 36वा काय दिलेलं आहे 729 हॅच 9 या संख्येस 11ने निशेष भाग जातो तर हॅच हे चिन्हाच्या जागी कोणता अंक येतो तर किती 729 आणि स्टार म्हणू शकता किंवा हॅश दिलेला आहे त्याचे 9 तर 11ने भाग जाण्यासाठी तर ही संख्या आहे. तर विषम संख्याचं स्थान कोण आहे 9 आणि इथे किती आहे 7 म्हणजेच ह्यांची बेरीज केली तर किती पाहिजे 9 9 18 18 आणि 2 आणि किती होतात 25 आणि इथे किती होतात हे 2 म्हणजेच 2 अधिक पण आपल्याला अशी संख्या जर एक घेतली तर एक तर किती शून्य आले पाहिजे किंवा 11च्या पटीत आलं पाहिजे म्हणून 25 किती आली बेरीज 9 9 18 आणि 7 किती होतात 25 म्हणजे या दोन मध्ये कोणती संख्या प्लस केली तर किती एक तर ती 22 वजाबाकी यायला पाहिजे. तर कोणती एक ही संख्या जेव्हा आपण बेरीज करू तर किती 3 म्हणजे 25 मधून 3 जेव्हा वजा करू तेव्हा किती उरतात 22 उरतात. म्हणून हॅचच्या जागी कोणता अंक असेल तर 1 म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. म्हणजे हॅचच्या ठिकाणी का कारण की 11ची कसोटी काय आहे सम आणि विषम म्हणजे ही विषम संख्येच्या स्थानांची अंकांची बेरीज केली तर ती किती येते 25 आणि सम 2 आणि हॅच म्हणजेच किती 2 आणि ऑप्शनमधून जर एक आपण ठेवला पहिलं ऑप्शन तर किती होतात 3 म्हणजेच हे 3 म्हणजेच 25 मधून 3 गेले तर किती 22 म्हणजे एक तर त्यांची वजाबाकी फरक जो आहे तो एक शून्य यायला पाहिजे किंवा 11च्या पटीत म्हणजे 11 22 33 असा आला पाहिजे. तर जवळची 25च्या जवळची संख्या बेरीज केली तर किती 3 येते 3 वजा केली तेव्हाच आपल्याला 22 भेटते म्हणून एकच आपल्याला काय करावं लागेल ठेवावा लागेल. प्रश्न 37वा काय दिलेला आहे 72ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. काय 72ची कसोटी आपण बघितलेली आहे काय 9 आणि 9 8 72 तर 9 8 72 म्हणजे 9ने आणि 8ने पण भाग जायला पाहिजे. तर 9 आणि 8ने भाग जाणारी संख्या तर 9ने भाग जाण्यासाठी त्या सर्व अंकांच्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज किती पाहिजे 9च्या पटीत पाहिजे. म्हणजेच किती होतात 9 9 आणि 6 किती होतात तर 15 होतात 15 आणि 1 16 16 आणि
किती 2 18 ठीक आहे 18 होते, परंतु ह्यांची बेरीज 18 होते म्हणजेच 9ने भाग जातो, 9ने भाग जातो, परंतु 8ने भाग जाण्यासाठी ह्यांची बेरीज किती होते 18. मग 8ने भाग जाण्यासाठी कसोटी काय आहे तर शेवटच्या 3 अंकांचे जी 3 अंक मिळून जी संख्या तयार होते त्याला पूर्ण भाग झाला पाहिजे. तर 8 एके 8 102 आहे, तर 8 एके 8 उरतात 2 होते 22 म्हणजेच 8ने 22ला भाग जात नाही, म्हणून हे उत्तर नाही. दुसरं ऑप्शन घेतलं तर किती 9 आणि 7 किती होतात 16, 16 अधिक 3 केले तर किती होतात 19, अधिक 8 केले तर किती होतात 27 होतात. किती होतात 27 होतात, म्हणजे 27ला 9च्या पटीत आहे म्हणून भाग जातोय. मग या 344 शेवटचे 3 अंक मिळून जी संख्या तयार होते कोण 344ला जर आपण 8ने भाग दिलं तर 8 चोक 32 उरतात किती 2 आणि 8 दुनी 16 8 त्रिक 24, म्हणजेच या 97,344ला 9ने पण भाग जातोय आणि 8ने पण भाग जातोय, म्हणून या पूर्ण संख्येला 72ने भाग जाईल. म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे तर दुसरं ऑप्शन हे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 38वा काय 6ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? तर कुठे विचारलेला यवतमाळ पोलीस 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर 6ने भाग जाण्यासाठी 6ची कसोटी म्हणजेच 2 गुणिले 3 केले म्हणजेच 2ची पण कसोटी आणि 3ची पण कसोटी. 2ची कसोटी असण्यासाठी काय आहे तर एकक स्थानी समसंख्या पाहिजे, म्हणजेच काय 0 2 4 6 आणि 8 पाहिजे. मग ह्याच्यात तर इथे 1 आहे, इथे 7 आहे, एकक स्थानचा अंक, म्हणून हे 2 ऑप्शन इथेच कट झाले. राहिले 2 ऑप्शन. आता या दोघांना पण 2ने तर जाणार आहेत, मग 3ची कसोटी अप्लाय करण्यासाठी सर्व अंकांची बेरीज म्हणजेच 5 आणि 3 किती होतात तर 8, 8 अधिक 3 किती होतात 11, 11 अधिक 4 किती होतात तर 15, म्हणजेच ह्यांची अंकांची बेरीज किती होते 15, म्हणजेच आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे तर तिसरं ऑप्शन हेच आपलं उत्तर आहे. म्हणजेच ह्यांचीच अंकांची बेरीज 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती होतात तर 15 होतात, म्हणून या 15ला 3ने भाग जातोय आणि 2ची कसोटी तर एकक स्थानी 4 आहे म्हणून भाग जाणारच आहे, म्हणून आपलं तिसरं ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 39वा काय एका संख्येला 4ने भागले असता ती संख्या 21ने कमी होते, तर ती संख्या कोणती? म्हणजे जो भागाकार येणार आहे तर कुठे विचारलेला अमरावती पोलीस 2024ला विचारलेला प्रश्न आहे. म्हणजेच जो भागाकार येतो तो जर वजा केला तर तो किती यायला पाहिजे 21, म्हणजेच आता आपण हा बाय ऑप्शनच प्रश्न सोडवावा लागेल. जसा की 40, 40ला जर आपण 4ने भागलं तर किती येतो 10 येतो, म्हणजेच जर 40मधून मी 10 वजा केले तर किती 30, म्हणजेच जो भागाकार येतो ते त्या संख्येतून वजा केला तर किती 21 यायला पाहिजे, तर इथे तर किती आला 30 आला, म्हणून पहिलं ऑप्शन नाही. दुसऱ्या ऑप्शनचा विचार केला तर ह्याला आपण 4ने भागू तर किती 4 7 28 4 8 32, म्हणजेच 32मधून जेव्हा आपण भागाकार जो येतोय तो वजा करू तर आपल्याला 21 भेटायला पाहिजे, तर इथे तर किती येतो 24 येतो, म्हणून दुसरं ऑप्शन सुद्धा नाही. तिसऱ्या ऑप्शनचा विचार केला तर किती आहे 28, 28ला जर आपण 4ने भागलं तर किती 4 7 28 आणि 28मधून 7 वजा करू तर किती 7 8तून 7 गेला 1 आणि 2चा 2 म्हणजेच किती राहतो 21 राहतो, म्हणून आपलं उत्तर काय आहे तिसरं ऑप्शन हे आपलं उत्तर आहे. आणि जर 24चा विचार केला तर 24ला 4ने भागा तर किती 4 5 20 4 6 24, म्हणजे 24 वजा 6 केलं तर किती येतात 18, म्हणजेच 18ने कमी होतो. मग आपलं एकमेव ऑप्शन कोण आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये जे 28 आहे त्याला जर आपण भाग दिला जो भागाकार येतो त्याने वजाबाकी केली तेव्हाच काय भेटतो आपल्याला 21 भेटतो, म्हणून आपलं उत्तर तिसरं आहे. प्रश्न 40वा काय पुढीलपैकी कोणत्या संख्येला 36ने निशेष भाग जाईल? आणि जालना पोलीस 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर 36ची कसोटी काय आहे तर 9 आणि 4 9 चोक 36 होतात, तर 4ने पण भाग जायला पाहिजे आणि 9ने पण भाग जायला पाहिजे. तर पहिले तर 4ने भाग जाण्यासाठी कसोटी काय आहे 4ची तर एकक आणि दशक मिळून
एकक आणि दशक मिळून संख्या जी तयार होईल त्या संख्येला 4ने भाग जायला पाहिजे. 9ने नंतर आपण बघू. तर इथे तर 55 आहे, 55ला तर भाग जाणार नाही, 26ला पण भाग जात नाही 4ने, 24ला जातो आणि 28ला जातो. पण मग जर पहिला आणि दुसरा ऑप्शन कट होत आहे, राहिले 2 ऑप्शन, तर 2 ऑप्शन आपण चेक करू. तर 7 अधिक 2 अधिक 8 अधिक 2 अधिक 4 बेरीज केली तर हे न होतात, हे 10 झाले 19, 19 आणि किती होतात 23, म्हणजेच ह्यांची बेरीज किती येते 23, म्हणून तिसरं ऑप्शन नाही. राहिलं ऑप्शन कोण? चौथं. चौथंच आपलं उत्तर बरोबर आहे. 3 ऑप्शन तर चुकीचेच येतात, म्हणून चौथंच ऑप्शन बरोबर आहे आणि ते आपण सोडवू सुद्धा शकतो. 8 अधिक 3 अधिक 6 अधिक 2 अधिक 8 हे का बेरीज करतोय? कारण की 9ची कसोटी अप्लाय करण्यासाठी या 83,628 जे अंक आहेत त्यांची बेरीज करावी लागते. तर ही किती होतात? 11. हे किती होतात? किंवा हे किती होतात? 10. हे किती होतात? 10. 10 आणि 6 16 किंवा 10 आणि 11 सॉरी किती होतात? तर 21. 21 अधिक 6 केले तर किती होतात? 27 होतात. किती होतात? 27 आणि 9ने 27ला भाग जातोय आणि 28ला तर 4ने भाग जातोच, म्हणून आपलं उत्तर चौथं हे बरोबर आहे. प्रश्न 41वा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2ने भाग जातो आणि छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2024ला विचारलेला प्रश्न आहे? तर काय 2ने आणि 3ने. तर 2ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी समसंख्या पाहिजेत, पण चौथ्या ऑप्शनमध्ये विषम संख्या आहे एकक स्थानचा, म्हणून येणार नाही. राहिले 3 ऑप्शन. तर 3 ऑप्शनमधलं एक एक ऑप्शन आपण चेक करू, कारण की 2 आहे म्हणजे 2ने 4ला पण जातो, 8ने पण जातो आणि 8ला पण जातोय, म्हणून आता प्रत्येक ऑप्शन आपल्याला चेक करावं लागेल. पहिलं ऑप्शन घेतलं तर 3 अधिक 6 अधिक 7 अधिक 0 अधिक 8 बरोबर किती होतात? तर 7 आणि 8 किती होतात? 15, 15 आणि 9 किती होतात? तर 24 होतात. म्हणजे या संख्येलाच 24 म्हणजे या 24ला 3ने भाग जातोच, म्हणून पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. पुढचं करायची गरज नाही. का? कारण की ह्यांचीच बेरीज 3च्या पटीत येते, अंकांची बेरीज 3च्या पटीत येते. जरी दुसऱ्या ऑप्शनचं तुम्ही सांगाल तर किती 8 होतात, 8 अधिक 6 केले तर 14 होतात, 14 अधिक 8 केले तर 22 होतात आणि अधिक 4 केले तर किती होतात? तर 28 होतात. तर 28ला तर 3ने भाग जात नाही, म्हणून आपलं पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 42वा. काय खालीलपैकी 3ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? आणि छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर 3ची कसोटी काय? सर्व संख्येतील सर्व अंकांची बेरीज करा आणि ते बेरीज 3च्या पटीत येत असेल तर त्याला 3ने भाग जातोच. म्हणजेच किती? 2 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 किती होतात? 7. 7 आणि 7 किती होतात? 14. म्हणजेच नाही. दुसरा ऑप्शनचा विचार केला तर किती होतात? 4 आणि 5 9. 9 आणि 3 किती होतात? 12. 12 अधिक 7 12 अधिक 7 किती होतात? तर 19 होतात. म्हणजेच दुसरं ऑप्शन सुद्धा नाही. दुसऱ्याचा विचार केला तर 13. 13 आणि 1 घेतला तर 14. 14 आणि 4 किती होतात? ह्यांची अंकांची बेरीज किती होते? 18. म्हणजे तिसऱ्या ऑप्शनचं तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे, कारण की ह्या अंकांची बेरीज किती होते? तर 18 होते आणि 18ला 3ने निशेष भाग जातो, म्हणून आपलं तिसरं ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 43वा. खालीलपैकी कोणत्या संख्येस 8ने निशेष भाग जातो? आणि नागपूर ग्रामीण पोलीस 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर 8ने निशेष भाग जाण्यासाठी शेवटचे 3 अंक म्हणजेच एकक, दशक, शतक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 8ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. पहिल्या ऑप्शनचा विचार केला तर 448 आहे, त्याला 8ने भाग जातोय का? तर 8 45 होतात, उरतात 4 आणि होतात 48. तर 8 45 आणि 8 48, म्हणून आपलं पहिलंच ऑप्शन बरोबर आहे, कारण याच 448लाच 8ने पूर्ण भाग जातो, म्हणून 36,448ला भाग जाणारच आहेत. इथे जर 628 घेतले 628 घेतले तर त्याला 8ने भाग देऊन बघू किती? 8 8 64 होतात, तर 8 छाती 56 होतात,
म्हणजे 8 छाती 56, 62 मधून जर 56 गेले तर किती राहतात? 6 राहतात. 6ला भाग जाणार नाही तर 68 होतात. तर 68ला भाग जात नाही, म्हणून आपल्या पहिल्याच ऑप्शन बरोबर आहे. पुढचं ऑप्शन घेण्याची गरजच नाही. प्रश्न 44 काय? 56 स्टार 24 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक असावा असता म्हणजे 9ने पूर्ण भाग जाईल? तर आताच आपण बघितलं 5 अधिक 6 अधिक स्टार घ्या अधिक 4 2 आहे, 4 नाही 2 अधिक 4 आहे. तर अंकांची बेरीज करा, किती येते? तर हे झाले 11, हे झाले 6, बरोबर किती होतात? तर 17 होतात. आणि 9ची कसोटी काय सांगते? त्या पूर्ण अंकांची बेरीज 9च्या पटीत पाहिजे, म्हणजे एकतर 9 पाहिजे, 18 पाहिजे, 27 पाहिजे, 36 पाहिजे. तर या 17मध्ये कोणता अंक मिळवला तर 18 होईल? तर 1, म्हणून उत्तर आपलं कोणतं असणार आहे? दुसरं ऑप्शनमधलं आपलं उत्तर म्हणजेच 1 हे उत्तर आपलं असणार आहे. प्रश्न 45 पुढे दिलेल्या संख्यांमध्ये 11ने भाग जाणारी संख्या किती? जर पहिली आपण घेतली तर किती? 1210 म्हणजे सम आणि विषम, पण इथे 4च संख्या आहेत म्हणून 1 आणि तिसरी आणि दुसरी आणि चौथी. जर वजाबाकी केली तर किती? 0 अधिक 2 किती होतात? 2. 2 वजा 1 अधिक 1 2 होतात. तर किती येतं? 0. म्हणजे पहिली संख्या आहे तिला 11ने भाग जाणार. दुसरी संख्या 440 आहे. जर 4 अधिक 0 केले तर 4 होतात आणि वजा 4 केले तर किती? 0 होतात. म्हणजे दुसरी संख्यासुद्धा आहे. तिसरी घेतली तर 550 म्हणजेच 5 आणि 0 5 आणि 5 किती येतं? 0 म्हणजे जाणार. आता 707 जर घेतला तर किती होतो? 14 आणि 0 म्हणजे 14 वजा 0. तर काय पाहिजे? एकतर 0 पाहिजे किंवा 11च्या पटीत पाहिजे, पण इथे तर किती आला? 14 आला, म्हणून ही संख्या नाही. म्हणजे 3 झाल्या, चौथी नाही. पाचवी 808, तर 8 आणि 8 आणि त्याच्यातून 0 वजा करा तर किती येणार आहे? 16. 16तून 0 वजा केला तर 16, म्हणजेच ही पण संख्या नाही. पुढची घेतली 484, 4 4 किती किती होतात? 8. 8 वजा 8 केले तर 0, म्हणजेच आला फरक 0 म्हणून आहे. आणि शेवटची कोण आहे? तर 9 1 4 9 1 आणि 4. तर ह्यांची बेरीज करा 10 आणि 14 आणि हा केली वजाबाकी तर 9 4 आणि 1 म्हणजेच 5. 1 इथे दिला तर हा पण किती भेटतो? 14, म्हणजेच वजाबाकी किती? ते 0, म्हणजेच ही सुद्धा आहे. तर एकूण किती संख्या आहेत? 1 2 3 4 आणि 5, म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर असणार आहे? तर दुसरं ऑप्शन हे आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न 46 काय? खालीलपैकी संख्येस 9ने पूर्ण भाग जात नाही? तर पहिल्या ऑप्शनचा विचार केला तर अंकांची बेरीज किती येते? 9, म्हणजेच 9ने भाग जाणार. इथे जर विचार केला तर किती होतात? हे पण किती होतात? 9. म्हणजे दुसऱ्या ऑप्शनला पण अंकांची बेरीज 2 आणि 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 किती होतात? 9. तिसरा ऑप्शन घेतला तर किती? 6 6 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 किती होतात? तर 18. म्हणजेच ह्याला सुद्धा जाईल. तर राहिला कोण? चौथा ऑप्शन हेच राहिलं, म्हणून भाग जाणार नाही. कुणाला? 5425ला. जर बेरीज केली तर 9, 9 आणि 2 11, 11 आणि 5 किती होतात? तर 16, पण 16ला 9ने भाग जात नाही. प्रश्न 47 काय? खालीलपैकी कोणत्या संख्येस 12ने निशेष भाग जातो? कुठे विचारलाय? सोलापूर ग्रामीण पोलीस 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे. म्हणून 12ची कसोटी जर आपल्याला बघायची असेल तर किती? 3 चोक 12 म्हणजे 4ने भाग जायला पाहिजे. आणि 4ची कसोटी काय आहे? एकक आणि दशक मिळून जी संख्या तयार होते त्याला 4ने भाग जायला पाहिजे. पण इथे तर 51 आहे, तर 51ला तर भाग जातच नाही, म्हणून पहिलं ऑप्शन येणारच नाही. दुसरा जर विचार केला तर 22 आहे, तर 22ला पण 4ने भाग जात नाही. आता राहिला 44ला जातोय आणि 56ला पण जातोय. म्हणून आता 3ची कसोटी आपण अप्लाय करू. 3ची कसोटी म्हणजेच सर्व अंकांची बेरीज. तर किती होतात? 11, 11 अधिक 2 किती होतात? 13, 13 अधिक 8 केले तर किती होतात?
21 होतात. म्हणजेच अंकांची बेरीज किती येते? 21. म्हणजेच 21 हा 2 3च्या पाढात आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? तिसरं ऑप्शन हेच आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच 74,244लाच पूर्ण भाग जाईल. कोणी? 12ने. प्रश्न 48वा. काय खालीलपैकी कोणत्या संख्येस 9ने भाग जाईल? तर अंकांची बेरीज करा. अंकांची बेरीज केली तर किती येते? 9 9 18. 18 हे किती होतात? 10. म्हणजेच 18 अधिक 10 केले तर किती होतात? तर 28 होतात. पण 28ला तर 9ने भाग जात नाही. इथे पण हे किती होतात? 10. 3 3 6 आणि 4 10. 10 आणि 9 9 18. म्हणजे 10 अधिक 18 केले तर हे पण किती होतात? तर 28 होतात. तर 28ला तर 9ने भाग जात नाही. तिसऱ्या ऑप्शनचा विचार केला तर 9 9 18. 18 आणि 7. 7 अधिक 9 बरोबर किती होतात? 27. म्हणजेच या तिसऱ्या ऑप्शनच्या अंकांची बेरीज किती येते? 27 येते. म्हणून या 99,432ला 9ने भाग जाईल. 49वा. काय दिलेलं आहे? तर 9ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? तर SRPF 10 सोलापूर 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर अंकांची बेरीज किती होते? 3 4. 4 आणि 6 10. 10 आणि 7 किती होतात? तर 17. 17ला तर 9ने भाग जात नाही. म्हणून पहिलं ऑप्शन नाही. दुसरं ऑप्शन घेतलं तर किती? 10 10 आणि 5 15. 15 आणि 2 किती होतात? हे पण 17च होतात. हे पण किती होतात? 17च होतात. म्हणून दुसरं सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. तिसरं ऑप्शन घेतलं तर 7 आणि 5 12. 12 आणि 6 किती होतात? 18. 18 अधिक हे 9 होतात. तर किती होतात? 27. म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर असणार आहे? तर तिसरं ऑप्शन हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न 50वा. काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणत्या संख्येस 4ने पूर्ण भाग जातो? तर 4ची कसोटी काय आहे? एकक आणि दशक स्थान मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. तर इथे तर 32 आहे, इथे 34 आहे, इथे 67 आहे, इथे 21 आहे. तर 67 आणि 21ला तर भाग अजिबातच जात नाही. 34ला पण जात नाही. उरतो कोण? 32. 32 किती? 32लाच किती? 4 8 32 येतात. म्हणून उत्तर आपलं कोणतं बरोबर आहे? तर पहिलंच आपलं उत्तर आहे. प्रश्न 51वा. काय दिलेलं आहे? 345 स्टार आणि 6 या संख्येला 12ने भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आणि कुठे विचारला आहे? तर जालना चालक पोलीस 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर काय? 345 स्टार. स्टार म्हणजेच रिकामा ठेवू आपण आणि इथे 6 घेऊ. 12ने भाग. 12ने भाग द्यायचा असेल तर 3ने आणि 4ने जायला पाहिजे. तर पहिले तर आपण 4ची कसोटी. इथे कोणता संख्या ठेवली? 5 ठेवली. 56 होतात. 5 ठेवला तर किती होतो? 5 ठेवला तर 56 होतोय. 56ला 4ने भाग जातोय का? जातोय. 4 एके 4 आणि 4 चौक 16 तर जातोय. ठीक आहे. पण 3ने पण भाग जायला पाहिजे. म्हणून किती? 7 7 आणि हे 10. 17 17 आणि 23 होतात. म्हणून 5 ठेवल्यावर भाग जाणार नाही. 4ने भाग जातोय पण 3ने भाग जात नाही. म्हणून पहिलं ऑप्शन आपलं उत्तर नाही. दुसरं ऑप्शन घेतलं तर 0. तर 0 घेतला तर 6 होतोय. म्हणजेच अजिबात भाग 4ने जाणार नाही. म्हणजे 3ने पण जाणार नाही. जर 345 आणि 6 आणि 6 घेतला तर भाग जातोय का? कितीने? आपण एकक आणि दशक स्थान मिळून 66 होतात. त्याला 4ने भाग देऊन बघू. 4 एके 4 2 उरतात. 26 होतात. नाही जात. मग राहिलं ऑप्शन कोण? तर चौथंच ऑप्शन राहिलं. तेच आपलं उत्तर असणार आहे. जरी काढलं नाही काढलं तरी. कारण की 345 आणि इथे किती होणार आहे? 36. 36ला 4ने भाग जातोय आणि या सर्वांची बेरीज केली तर किती होते? हे 7 आणि 7 आणि 3 10. 10 आणि हे किती होतात? 11. म्हणजेच 10 अधिक 11 किती होतात? तर 21 होतात. आणि 21ला 3ने भाग जातो. म्हणून आपलं उत्तर कोणतं असणार आहे? तर 3 हेच उत्तर असणार आहे. प्रश्न काय दिलाय? 2,60,884 मधून कोणती कमीत कमी संख्या
वजा केले पाहिजे जेणेकरून 18ने भाग जाणारी संख्या मिळेल. म्हणजेच 18ने डायरेक्ट तुम्ही भाग देऊ शकता किंवा 18ची फोड केली तर किती 9 दुने 18 म्हणजेच 2ने पण या आहे. एकक स्थानी काय काय आहे 2,60,884. एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2ने भाग जाणारच आहे, पण 9ने भाग जाण्यासाठी तर काय विचारलेलं वजा करू. वजा करू म्हणजेच कोणती संख्या वजा करू, तर आपल्याला काय करावं लागेल 9ने 9ची कसोटी वापरून आपल्याला भाग देऊन बघावं लागेल. तर बघा काय 9ची कसोटी अप्लाय केली तर ह्यांची बेरीज किती होते, हे ते 8 8 16 आणि 4 किती होतात 20. 20 आणि हे अधिक 8 बरोबर किती होतात तर 18. म्हणजेच 18 नाही 28 होतात. तर 28ला 9ने भाग जात नाही. एकतर तो किती पाहिजे 9 पाहिजे, 18 पाहिजे, नाहीतर 27 पाहिजे. पण इथे तर 28 आला. तर सांगितलेलं काय कमीत कमी कोणती कमीत कमी संख्या वजा केली पाहिजे जेणेकरून 18ने भाग जाणारी संख्या मिळेल. त्या 18ने भाग जाण्यासाठी आपल्याला बघा, जर मी पहिलं ऑप्शन घेतलं 28मधून 16 वजा केले तर किती राहतात 2 आणि 12. 12ला तर भाग जात नाही, या 9ने 12ला भाग जात नाही म्हणून आपण नाही घेऊ शकत. त्याच्यानंतर 28मधून जर 12 वजा केले तर किती राहतात, तर हे राहतात 16 राहतात. पण 16ला सुद्धा 9ने भाग जात नाही. मग कोण आहे 28मधून जर आपण 10 वजा केले तर किती राहतात 18 आणि 9 आणि 18ला भाग जातोय म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे 18ने भाग जाणारी संख्या मिळेल. तर 10 ही संख्या आपण जेव्हा वजा करू तेव्हा 18ने भाग जाणारी संख्या मिळेल. म्हणजेच तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 53 काय 13,013 संख्येला 13ने पूर्ण भाग जातो तर 14ने सुरू होणारी आणि 13ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती. तर इथे 14,040 तर मोठे, सर्वात छोटी तीच संख्या घेऊन आपण पहिले तर करून बघू. म्हणजे 13ने भाग जातोय का, तर कोण आहे 14,001. 14,001ला 13ने भाग जातोय का, तर बघा 13 एके 13 वजाबाकी केली तर 1 उरतोय. हा वरून शून्य घेतला तरी भाग नाही जात म्हणून हा दुसरा सुद्धा शून्य उतरवला म्हणजे इथे शून्य घ्यावा लागेल. भाग जातोय का 13 7 91 म्हणजे 100मधून 91 गेले 9 राहतात. भाग नाही जात, हा वरून 1 राहिलेला घेतला तर 13 7 91. तर लहानात लहान संख्या, तर कारण की इथली सर्वात लहान संख्या हीच होती म्हणून मी दुसरं ऑप्शन घेतलं आणि किती 14,001 हेच उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न 54 खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. आता बरेच प्रश्न झाले तर 3ने निशेष भाग जातो म्हणजे अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 3ने भाग जातोय. तर इथे किती 5 आणि 9 9 आणि 2 किती होतात तर 11 होतात. म्हणजे पहिल्या याला जाणार नाही. 7 आणि 10 आणि 12 म्हणजेच दुसरंच ऑप्शन आपलं असेल. ह्यांची बेरीज किती होते 6 आणि 12 म्हणजेच दुसरं ऑप्शन हेच आपलं उत्तर असणार आहे. कारण की 3,432ला 3ने पूर्ण भाग जाईल कारण की त्यांच्या अंकांची बेरीज किती होते तर 12 होते. बाकी सर्व ऑप्शनची अंकांची बेरीज 3च्या पटीत होणार नाही. प्रश्न 55 काय खालीलपैकी कोणत्या संख्येस 5ने निशेष भाग जातो. तर 5ने निशेष भाग जाण्यासाठी एकक स्थानी एकतर 5 पाहिजे नाहीतर एकतर 0 पाहिजे. तर असं एकमेव ऑप्शन आपलं दुसरंच आहे. म्हणजेच याच संख्येला 5ने भाग जाईल, दुसऱ्या कोणत्याच संख्येला 5ने भाग जाणार नाही. प्रश्न 56 काय आहे 5 स्टार 32 या संख्येला 3ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा अंक येईल आणि रायगड चालक 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर काय सांगितलं 3ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा अंक कोणता येईल. तर सर्वात मोठा आपण ठेवून बघू आणि अंकांची बेरीज करून बघू. इथे बघा किती होतात 5 5 10 आणि 9 घेतला तर 19 होतात म्हणजे अजिबात जाणार नाही. आणि किती होतात हे 5 आणि हे 5 10 होतात आणि 8 ठेवले तर 18 होतात. म्हणजेच याच 8नेच आज जेव्हा आपण 5 8 3 2 घेतलो तेव्हाच त्यांची बेरीज किती होते 18 होते. म्हणजे आपलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे तिसरं ऑप्शनच आपलं बरोबर आहे.
प्रश्न 57 काय आहे 1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्येला 17ने पूर्ण भाग जातो आणि कुठे? बुलढाणा बॅट्समन 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर आपण सरळ सरळ 1672ला 17ने भाग देऊन बघू बाकी किती उरते. तेच काय करावं लागेल आपल्याला वजा करावं लागेल. तर 17 किती होता? तर 17 153 होता. तर वजाबाकी केली तर 4 राहतात, इथे 1 राहतो आणि इथे 0 म्हणजे 14. 14ला भाग जात नाही म्हणून 14 इथे येतात, 0 नाही आणि इथे 42 होतात. तर सॉरी 17 153 होतात आणि जर 142 आलं तर आपण कोणत्या संख्येने 17 136 असे सॉरी 9 नाही 8 17 8 136 असे वजा केले तर किती राहतात? 12तून 6 गेले 6 आणि इथे 0 म्हणजेच कोणती? 6. 6 हीच संख्या जेव्हा वजा करू तेव्हाच आपल्याला काय 17ने पूर्ण भाग जाणारी संख्या भेटेल. म्हणजेच कोणतं ऑप्शन आपलं बरोबर आहे? पहिलं ऑप्शन हेच आपलं उत्तर आहे. प्रश्न 58 काय आहे? 485 आणि स्टारच्या स्टार 2 या संख्येस 12ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर 12ची कसोटी म्हणजे 3 आणि 4ची. तर इथे काय असायला पाहिजे? तर शेवटी 2 आहे, 5 घेतला तर भाग जातोय का देऊन बघा. तर 4 एके 4 4ने भाग देऊन बघू पहिला. पण 4 एके 4 उरतात किती? 1 आणि 4 त्रिक 12. ठीक आहे जातोय. पण 3ने जातोय का? तर इथे जर आपण 5 ठेवला तर 3ने सुद्धा जायला पाहिजे. हे 10 झाले, 18 आणि हे 20 आणि 24 म्हणजे जातात. म्हणजेच कोणतं ऑप्शन आपलं असेल? तर पहिलंच ऑप्शन आपलं उत्तर असेल. प्रश्न 59 काय दिले? 5ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? तर 5ने निशेष भाग जाणारी तर एक तर 0 पाहिजे, नाही तर 5च पाहिजे. तर असं एकमेव ऑप्शन आपलं दुसरंच आहे. म्हणजेच 4565लाच 5ने पूर्ण भाग जाईल, नाही तर दुसऱ्या कोणत्याच संख्येने 5ला भाग जाणार नाही. आणि आपलं दुसरं ऑप्शन हेच उत्तर आहे. आणि इथेच आपला कसोटी विभाज्यतेच्या कसोट्यावरील जे PYQ प्रश्न विचारलेले होते पोलीस भरतीला ते आपण पूर्ण बघितलेले आहेत. तुम्हाला जर शिकवलेलं आवडलं असेल आणि असेच PYQ प्रश्न पोलीस भरतीचे सर्व टॉपिक वाईज PYQ प्रश्नांसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.